आता एक संतापजनक बातमी पाहूया। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये वडगाव पानमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झालाय। या घटनेनं फक्त अहिल्यानगरच नाही तर महाराष्ट्र हादरलाय। शाळा सुटल्यावर पीडिता घरी निघाली होती आणि यावेळी अचानक एका अज्ञातानं तिला गाठलं आणि ऍसिड फेकून पळ काढला। त्यानंतर ती कळवळू लागली आणि मदतीसाठी आरडाओरडा करू लागली। तिथे उपस्थित असलेल्यांनी तिला तातडीनं रुग्णालयामध्ये नेलं। आता या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। आपल्यासोबत प्रतिनिधी हरीश दिमोटे जोडले गेलेत। हरीश, आपण पाहतोय की या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झाला गेला। त्यांच्यामध्ये यापूर्वी कुठले संबंध होते का? त्याच्याकडनं तिला कोणत्याही प्रकारची हॅरेसमेंट होत होती का? काय माहिती समोर येते? नाही, अद्याप याबाबत काहीही माहिती मिळाली नाहीये, कारण हल्ला कोणी केला हेच अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। 6वीत शिकणारी ही अल्पवयीन मुलगी आहे। शाळा सुटल्यानंतर जेव्हा ही आपल्या घराकडे चालली होती तर अनेक मुलं वाड्या वस्त्यांवरनं त्या शाळेमध्ये एका ठिकाणी येत असतात आणि शाळा सुटल्यानंतर ती आपल्या वस्तीवरच्या घराकडे निघालेली होती। त्याचवेळी मोटरसायकलवर आलेल्या तरुणाने तिच्या समोर कारण आपल्यासोबत विजया रहाटकर जोडल्या गेलेल्या आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाचे ते अध्यक्ष आहेत। विजया, आपण पाहतोय की आज इतके वर्षांनी सुद्धा मुलींवर ऍसिड हल्ला हा होतोच आहे। हा हल्ला करणारी मानसिकता आपण कुठे रोखू शकतोय? इथं आपल्याला अपयश आलंय का? काय वाटतंय? मुळामध्ये पहिल्यांदा मी या हल्ल्याचा निषेध करते की अशा पद्धतीनं कोणी कोणाला मारू शकत नाही आणि जगू पण शकत नाही। पण प्रश्न हा पण आहे की ही मुलगी इतकी छोटी आहे, जे आता ऐकते आहे मी त्यावरनं जर सांगायचं म्हटलं तर इतकी छोटी मुलगी आहे की तिने स्वतःचा काही निर्णय घेतला आहे किंवा त्या वयात ती काही आहे अशा पद्धतीची कोणतीही घटना नाही, असं काहीच नाहीये। आणि तरी सुद्धा ऍसिड हल्ला जर होत असेल तर ही फार चिंतेची बाब आहे। मला असं वाटतं की या सगळ्या संपूर्ण विषयामध्ये आता ताबडतोबीनं त्या मुलीला पहिल्यांदा मेडिकल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे। हे गोल्डन आवर आहे आणि या गोल्डन आवर मध्ये तिला मेडिकल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे। पण त्यासोबतच ताबडतोबीनं आरोपींना पण पकडून त्यांना अधिकाधिक सजा व्हावी म्हणून पोलिसांनी ताबडतोबीनं प्रयत्न केले पाहिजे। पण दुसरी गोष्ट ही पण आहे की आज अशी पण परिस्थिती आहे की समाजाला काही सहन करताच येत नाहीये। काही थोडंसं मनाविरुद्ध झालं की ताबडतोबीनं ज्या निगेटिव्ह प्रतिक्रिया येतात या प्रतिक्रिया फार गंभीर आहेत आणि अशामुळं खूप लोकांचं नुकसान होऊ शकतं, हे लक्षात घेण्याची फार गरज आहे। मला असं वाटतं की खूपच सिरियसली या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि ताबडतोबीनं अशा प्रकारच्या हिंसक प्रतिक्रिया जिथं तुमचा राग तुम्ही इतरांवर काढता आहात अशा कधीही असण्याची गरज नाहीये। विजयताई, मला वाटतं की या मुली जर महिला आयोगापर्यंत पोहोचू शकत नसतील तर महिला आयोगाने या लहान लहान मुलींपर्यंत किंवा गावागावातल्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायला हवंय? इथं तुम्ही तुमचा इनिशिएटिव्ह काय असू शकेल? महिला आयोग तर राष्ट्रीय महिला आयोग तर सर्वांच्यापर्यंत जाण्याचा खूप प्रयत्न करतोय। मी तुम्हाला आता सांगू इच्छिते की आम्ही आताच गेल्याच महिन्यामध्ये आम्ही ज्या ऍसिड सर्व्हायव्हर आहेत पूर्ण देशातल्या त्या सगळ्यांच्या करता आम्ही एक नॅशनल कन्सल्टेशन केलं होतं की कशा पद्धतीनं आम्ही त्यांच्या समस्यांची सोडवणूक करू शकतो। मुळामध्ये जेव्हा ऍसिड हल्ला होतो तेव्हा तर त्या मुलीला त्रास आहेच आहे, पण त्यानंतरचं जगणं पण तिचं फार कठीण आहे आणि हे नंतरचं जगणं तिला फार त्रासदायक होतं। अशा वेळेला आपण तिला काय मदत करू शकतो या सगळ्या विषयाकरता आम्ही त्याही मुलींना बोलावलं होतं आणि एक देशव्यापी असं कन्सल्टेशन आम्ही केलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही जो विचार केला आहे तो अनेक पातळ्यांवर विचार केला आहे आणि जवळपास 50 आमचे रिकमेंडेशन आम्ही सरकारला आता देतो आहोत की या मुलींच्या करता त्यांचं आयुष्य नीट जगण्याकरता कसं पुढे जाता येऊ शकेल। पण मला एकच सांगू असं वाटतं शेवटी की समाजानं या विषयावर खूप ठाम राहण्याची गरज आहे की अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीने जर मुलींना त्रास होत असेल तर समाजाने त्याच्या विरोधामध्ये उभं राहण्याची नक्कीच उठायची गरज आहेच। बरोबर आहे विजयताई, आपण पाहतोय की आता या मुलींवरचे हल्ले रोखण्यासाठी आपण ठोस पावलं उचलायला हवीत। धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी।